जय श्रीराम मित्रांनो. सकाळी निघालो डबे द्यायला. हा आपला मित्र डबेवाला. नंतरून पुढं गेलो दुसरा डबा द्यायला, कारण का एक जुना वॉचमॅन परत आला होता. गाडी काढून पुढं निघालोच तोपर्यंत ह्या समोरच्या काकूने 2 मिनिट देवाची आठवण काढायला लावली. असल्या झपक्यात अंगावरती घुसले होते. परत निघालो पुढं. आपल्या लगेच दारातच वॉचमॅन भेटला. त्याला जरा हाय बाय केलं. जरासं तो पण विचारत होता नवीन काय चालू केलं आहे, व्हिडिओ वगैरे काढतोय. नंतरून निघालो पुढचा डबा द्यायला. आता ह्या माणसाला शोधताना मला नाक्यानं आले होते, कारण का नवीन माणूस आता. भाऊला नीट मराठी पण बोलता येत नव्हतं, न धड हिंदी पण बोलता येत नव्हतं. शोधून शोधून हैराण झालो. शेवटी एका चौकात थांबलो आणि त्याला नीट विचारलं कोण आहे का जवळपास. तर त्या शेजारी अजून एक माणूस होता ज्याला हिंदी आणि मराठी दोन्ही बोलता येत होतं. मग त्याला नीट ॲड्रेस विचारला आणि गेलो शोधायला. तर थोडंच पुढे गेल्यावरती लगेच आपल्याला तो माणूस सापडला, कारण का जवळच होतं, पण त्याला नवीन असल्या कारणाने त्याला ॲड्रेस माहिती नव्हता, म्हणून त्याला सांगता येत नव्हतं आणि आपल्याला नीट कळत नव्हतं. नंतर गेलो पुढे आणि भेटला हा शेवटी आपल्याला डबेवाला. भाऊला डबा दिला आणि आलो घरी. घरी येऊन केली चालू गेम. भाऊ एक तर आपण एकदम प्रो माणूस आहे लॉकडाऊनमधलं, कारण का लॉकडाऊनमध्ये आपण मजबूत गेम खेळलं, पण लॉकडाऊनच्या नंतरून परत आपण गेम केली बंद आणि लागलो आपल्या कामधंद्याला. लॉकडाऊन संपलं, विषय संपला. लॉकडाऊन नंतर आज गेम चालू केली. म्हणलं 15-20 किल तर आपण आरामात करू. गेम केली चालू. बंद की भरल्या बॅगेमध्ये निघालो गोळ्या चालवायला. म्हणलं आज यांच्या आईला 10-12 किल तरी झालेच पाहिजे आपले. बघतोय तर काय गेम लॅक मारत होते. पुढं जाऊन थोडंसं गेम खेळलं, सर्व्हर डाऊन. आला राग. गेम केली बंद आणि आई खूप दिवस झालं रागवत होते. ते दाढे कापणे म्हणून आलो सलूनमध्ये. थोडीशी दाढी बिडी म्हणलं जरासं चिकना व्हावं. आमचा सलूनवाला पण माझे व्हिडिओ बघतो. भाऊ म्हणला भाऊ जरासं बायसेप दाखव, झाली का नाही तब्येत. कसं आहे दिसतंय का नाही चिकना. घरी आलो, श्रीमंताची स्ट्रीम चालू केली. मित्रांनो, सध्या परिस्थिती अशी चालू आहे, कोणावरती जास्त जीव लावू नका, कारण जेव्हा माणसं बदलतात तेव्हा खूप खूप आपलं दुःख होतं. आणि खूप जणांनी सबस्क्राईब केलं नाही, लाईक खूप जणं करतात पण सबस्क्राईब करत नाही. तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय श्रीराम.